नमस्कार मित्रांनो, आपल्या यवतमाळ ते चिखलदरा या प्रवास मालिकेतील हा तिसरा भाग आहे आणि अंतिम भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अनुभवणार आहे चिखलदऱ्याच्या निसर्गमय रम्य प्रवास, त्याचा इतिहास, पर्यटन स्थळे आणि इथे कसे पोहोचायचे, कोणते सुविधा उपलब्ध आहेत आणि चिखलदऱ्यात का प्रत्येक निसर्गप्रेमीचे प्रवास यादीत असायलाच हवा. अमरावती शहर मागे पडताच आपण आपल्या प्रवासाचा अचलपूरच्या दिशेने सुरू होतो आणि काही अंतरानंतर सातपुडा पर्वतरांगाचे दर्शन घडू लागते. रस्ता हळूहळू घाटात प्रवेश करतो. नागमोडी वळणे, दाट जंगल, थंडगार वारा, उंच डोंगर रांगा आणि या प्रवासाला वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. पावसाळ्यात हा प्रवास संपूर्ण हिरव्या गालिच्याने झाकलेला दिसतो. अनेक लहान लहान धबधबे रस्त्याच्या कडेला वाहताना दिसतात. हिवाळ्यात सकाळी दाट धुके संपूर्ण घाटाला रहस्यमय रूप देते. या घाटातून वाहन चालवताना प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य समोर येते. त्यामुळेच हा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. चिखलदरा हे महाराष्ट्रातील विदर्भ भागातील एकमेव हिल स्टेशन आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1100 मीटर उंचीवर असलेले ठिकाण सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत आहे. चिखलदरा या नावामागे महाभारताशी संबंधित एक लोककथा सांगितली जाते. तुम्ही ती प्रत्येकाने ऐकली असेल, तर मी पुन्हा तुम्हाला सांगतो. भीमाने किचकाचा म्हणून एक राक्षस होता, त्याचा वध करून त्याला एका खोल दरीत फेकले होते. त्या किचकदरा किंवा किचकद्राचे पुढे चिखलदरा झाले असे नाव पडले मानले जाते. आपला जो पार्ट 2 आहे, जो भीमकुंड म्हणून जो आपला पार्ट 2 तुम्ही बघितला असेल, तर तिथे हे नाव पडलं होतं की त्यांनी भीमाने किचकाचा वध करून त्या जी दरी किंवा तो धबधबा आहे तिथे त्याला फेकून दिले होते असं मानलं जातं. या काही दंतकथा आहेत. आणि ब्रिटिश काळात येथील आल्हाददायक हवामानामुळे किंवा ब्रिटिशांना उन्हाळा सहन होत नसे, त्यामुळे त्यांनी उन्हाळ्यासाठी विश्रांती केंद्र म्हणून याला विकसित केलं होतं. त्यामुळे पण हा फेमस पॉईंट आहे. त्यानंतर चिखलदऱ्यात अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. हरिकेन पॉईंटवरून दिसणारा सूर्योदय, धुक्याने भरलेली दरी पाहून मोहन टाकते आपल्याला. पंचबोल पॉईंट, इथे आवाजाचा प्रतिध्वनी अनेक वेळा ऐकू येतो, त्यामुळे एक ठिकाण पर्यटकाचे विशेष आकर्षण आहे. देवी पॉईंट, मोजरी पॉईंट आणि प्रॉस्पेक्ट पॉईंट, इथून सातपुडा पर्वतरांगाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. इथे भरपूर स्पॉट आहे. ATV राईड्स करतात, घोडा राईड्स करतात, बघू शकता तुम्ही आजूबाजूला. आणि एक चिखलदरावरती एक गाव आहे. ठीक आहे. तर टायमाच्या अभावी आपण जास्त काही फिरलो नाही चिखलदऱ्यामध्ये. फक्त आपला एकच पॉईंट आपण कवर केला होता, तो तुम्ही पार्ट 2 मध्ये बघितला आहे. याशिवाय जवळच असलेला गविलगड किल्ला इतिहासप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विशाल तटबंदी, प्राचीन दरवाजे, किल्ल्यावरून दिसणारे अप्रतिम दृश्य हा प्रवास अधिक स्मरणीय बनवतात. चिखलदऱ्याची खरी ओळख म्हणजे मेलघाट व्याघ्र प्रकल्प. यामध्ये दाट जंगल. आपण आता हे चिखलदरा गावात आलो आहे. या चिखलदरा गावात भरपूर हॉटेल्स आहे आणि राहण्याची व्यवस्था होऊ शकते इथे. आणि MTDCचं रिसॉर्ट पण आहे, पण त्याला बुकिंग करण्याचे पर्याय हे आपल्याला जास्त काय माहीत नाही. तर तुम्ही बघू शकतात. गाव आहे, छोटंसं गाव आहे. ठीकठाक सुविधा आहे, कारण की इथं सगळ्याच गोष्टी महाग आहे. कारण की इथं आणण्यासाठी जो घेऊन येण्यासाठी जो खर्च आहे तो जास्त आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी तुम्हाला वाटेल की महाग आहे. अमरावतीमध्ये एक मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. आता त्याबद्दल माहिती घेऊ आपण. आणि आपण आता भीमकुंडकडे हा रस्ता चालला आहे. त्या पार्किंगपर्यंतच गाडी जाते. इथं तुम्हाला 40 रुपये पार्किंग द्यावं लागते. इथं गाडी तुम्हाला उभी करून एक तर पायी जायचं किंवा मग त्यांच्या ज्या जीप गाड्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकतात बसून. चिखलदऱ्याची खरी ओळख म्हणजे मेलघाट व्याघ्र प्रकल्प. दाट जंगल, समृद्ध जैवविविधता, वन्यजीवन यामुळे परिसर भारतातील महत्त्वाच्या संरक्षित जंगलापैकी एक आहे. इथे वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, सांबर, चितळ आणि अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात. आणि त्यानंतर जर वेळ असेल तर सीमाडोहपर्यंत जाऊन जंगल सफारीचा अनुभव नक्की घ्या.
चिखलदऱ्यासाठी जाण्यासाठी तुम्हाला सर्वात सोपा मार्ग म्हणजे अमरावती मार्गे अचलपूर आणि तिथून घाट रस्ता. अचलपूर फेमस आहे आपले बच्चूभाऊ कडू यांच्यासाठी, हा त्यांचा मतदारसंघ आहे. ठीक आहे. तर यवतमाळहून येणाऱ्यांसाठी मार्ग यवतमाळ, बाभळगाव, देवगाव, चांदूर रेल्वे, अमरावती, अचलपूर आणि चिखलदरा. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे बडनेरा आणि अमरावती आहे, म्हणजे बडनेराच अमरावती आहे. जवळचा प्रमुख विमानतळ आहे नागपूर आणि त्यानंतर अमरावती. चिखलदऱ्यात MTDC रिसॉर्ट आहे, खाजगी हॉटेल्स आहे, होमस्टे आहे, रेस्टॉरंट आहे, स्थानिक बाजार आहे, वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. मित्रांनो, आपण चिखलदरा म्हणजे एक हिल स्टेशन नाही तर एक इतिहास, निसर्ग, वन्यजीव, आदिवासी संस्कृती आणि शांततेचा एक सुंदर मिलाप आहे. जर तुम्हाला या गर्दीपासून दूर जाऊन सातपुड्याच्या कुशीत काही निवांत क्षण घालवायचे असतील तर चिखलदरा तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. अशा या यवतमाळ ते चिखलदरा या 3 भागाच्या मालिकेतून तुम्हाला संपूर्ण प्रवासाची उपयुक्त माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटू. तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा. महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या. एक रिस्पॉन्सिबल टुरिझम म्हणून मित्रांनो, चिखलदरा मेळघाट हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर निसर्ग, वन्यजीवन, स्थानिक आदिवासी संस्कृतीचे जिवंत वारसस्थान आहे. त्यामुळे प्रत्येक पर्यटक म्हणून आपली काही महत्त्वाची जबाबदारी आहे. सर्वप्रथम कृपया जंगलात किंवा पर्यटनस्थळी मोठ्या आवाजात संगीत लावू नका. आवाजाचा कर्कश हॉर्न वाजवू नका. मोठ्या आवाजामुळे वन्य प्राणी घाबरतात आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालीमुळे अडथळा निर्माण होतो. कुठेही प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सचे पॅकेटं, इतर कचरा टाकू नका. तुम्ही जे काही घेऊन जा ते परत सोबत घेऊन जा किंवा कचरापेटीत टाका. स्वच्छता राखणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. वन्य प्राणी दिसले तर सुरक्षित अंतर ठेवा. त्यांना खाऊ घालण्याची किंवा त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. फ्लॅश लावून फोटो काढू नका किंवा त्याचा पाठलाग करणे टाळा. आदिवासी, स्थानिक समाज, त्यांची संस्कृती आणि परंपरेचा आदर करा. फोटो किंवा व्हिडिओ काढण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घ्या. त्याचे खाजगी आयुष्याचा सन्मान करा. व्ह्यू पॉईंटवरून सेल्फी घेताना सुरक्षतेचे नियम पाळा. संरक्षक रोलिंग ओलांडू नका. धोकादायक कड्यावर जाऊ नका. एका फोटोसाठी जीव धोक्यात घालणे योग्य नाही. लक्षात ठेवा, आज आपण निसर्गाचा आनंद घेत आहोत कारण तो आज जपला गेला आहे. आपणही जबाबदार पर्यटक म्हणून वागलो तर पुढील पिढ्यांनाही चिखलदऱ्याचे अप्रतिम सौंदर्य अनुभवता येईल. चला पर्यटन करू, पण निसर्गाचे संरक्षण करा. लिव्ह नॉट नथिंग बट फुटप्रिंट, टेक नथिंग बट मेमरीज. धन्यवाद. सुरक्षित प्रवास करा.